तिकडे गुजरातच्या सीमेवर आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि महाराष्ट्रात सोडून दिलं। बच्चू कडू यांची शेतकरी आसूड यात्रा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरमध्ये पोहोचणार होती, पण त्याआधीच नंदुरबारच्या नवापूर चेकपोस्टवर ही आसूड यात्रा रोखण्यात आली। चेकपोस्टच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या गुजरात पोलिसांनी बच्चू कडू यांना गुजरातमध्ये प्रवेश करू दिला नाही। यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि अडवणुकीचा निषेध केला। यानंतर गुजरात पोलिसांनी सर्वांना उच्छल या गावातून ताब्यात घेतलं। रक्तदानासाठी वडनगरला जाऊ दिलं जात नसल्यानं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। या आंदोलन आम्ही मोदीपर्यंत पंतप्रधानपर्यंत जाण्याचा प्रयत्न करण्याचं हे आम्ही आंदोलन होतंय, परंतु इथं गुजरातच्या पोलिसांना आठवलं का तुम्हाला परवानगी नाही आहे। आता देशातल्या देशात शेतकऱ्याला परवानगी मागणारं इतकं नालायक सरकार कुठेच नाही। म्हणजे हिंदुस्थान्यांना जर अशा प्रकारचं आवडेल असेल तर आता आमची समोरची रणनीती ठरणार आहे। समोरून गुजरातचे 350 शेतकरी आता या आंदोलनात सामील होणार आहे। जयेश पटेल आणि त्यांची टीम सुद्धा जेवणाच्या डब्यासहित सगळे गुजरातचे शेतकरी आणि महाराष्ट्राचे शेतकरी मिळून आता समोरचं पाऊल आम्ही टाकणार।